विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या अपात्रतेसंदर्भात निकाल दिलाय, पण त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवून चकित केलं। मात्र ठाकरे गटाचे आमदार अपात्र का झाले नाहीत, गोगावले यांच्या व्हीपमध्ये काय चुकलं, बघूया त्याविषयीचा एक रिपोर्ट। विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना शिंदेंना दिली, त्याच वेळी अपात्रतेवरून चकित करणारा निकाल दिला। शिंदेंसह उद्धव ठाकरे गटाचेही आमदार राहुल नार्वेकरांनी पात्र ठरवले। आता हे नेमकं कसं, त्यावरून नार्वेकरांनी TV9 ला काय सांगितलं ते ऐका। मूळ खटला, मूळ केस ही अपात्रतेची होती, अपात्र कोणालाच ठरवलं नाही। म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल, मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं? आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतो, एवढे स्पष्ट स्वच्छ आहे। पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे, तोच त्यांनी ग्राह्य धरला। म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायच चुकलेला आहे, डळमळीत आहे आणि या पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे। भरत गोगावलेंना व्हिप म्हणून रेकग्नाइज केल्यानंतर त्यांनी जो व्हिप इश्यू केलेला, तो व्हिप त्यांनी शिवसेना आपल्या उद्धव ठाकरे गटातील आमदारांना बजावला याचा ठोस पुरावा कुठेही सादर केला नव्हता। आणि क्रॉस एक्झामिनेशन मध्ये पण असं एस्टॅब्लिश होत होतं की त्यांनी तो व्हिप योग्यरित्या बजावला नाहीये। आणि म्हणूनच, आणि तेच म्हणणं ठाकरे गटाचं पण होतं की आमच्यावर हा व्हिप योग्यरित्या बजावला गेला नाहीये। तर असं असताना तो व्हिप जर बजावला गेला नाहीये बरोबर, तर प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिसच्या आधारावरती मला ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करणं हे शक्यच नव्हतं। भरत गोगावलेंचा व्हीप योग्य पद्धतीने नव्हता, त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरत नाही, असं नार्वेकर म्हणाले। मात्र ठाकरे गटाचा दबाव होता का, असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदेंनीच कोर्टात जाण्याचे संकेत दिलेत। या समोरच्या पक्षाकडून वारंवार होणारी बदनामी, आरोप प्रत्यारोप, मॅच फिक्सिंगचे आरोप, मॅनेज झाल्याचे आरोप, अशा प्रकारचा काही दबाव आल्यामुळे किंवा कसे हा जो निकाल दिलेला आहे समोरच्या विपक्षाच्या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये, आम्ही देखील लीगल टीम बरोबर चर्चा करू आणि चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ। बाहेर काय बोलतात लोक याचा विचार करून जर निर्णय द्यायला लागला तर मला न्यायबुद्धीने विचार करताच येणार नाही आणि निर्णय देताच येणार नाही। आता काय कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, असं बोललं तरी, असं केलं तरी बोलणार, तसं केलं तरी बोलणार। लोक काय बोलतात ह्याचा विचार करून कधी न्यायाधीशाच्या भूमिकेत आपण उत्तर देऊ निर्णय घेऊ शकत नाही। शिंदेंचा पण रोष आमच्यावर आहे आणि ठाकरेंचा पण रोष आमच्यावरती आहे, पण रोषाला घाबरून काय आम्ही कामं करत नाही। तर शिवसेना शिंदे गटाकडेच दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय। मनमानी घराणेशाहीला चाप बसला, अशी टीका शिंदेंनी केली। तुम्हाला कसंही वागता येणार नाही, कसाही निर्णय घेता येणार नाही। शेवटी लोकशाहीमध्ये पक्षांतर्गत देखील लोकशाही आहे आणि म्हणून मनमानी पद्धतीने तुम्ही पक्षाचे मालक किंवा स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं समजून तुम्हाला वाटेल तेव्हा काही निर्णय घ्यायचे, असे घेता येणार नाही। हे एक प्रकारचं एक माइलस्टोन निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। खरं म्हणजे एकाधिकारशाही, हुकुमशाही, मनमानी पद्धत आणि घराणेशाहीला मोठी चपराक आहे। घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात, मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? सिद्ध करा नाही म्हणून। श्रीकांत शिंदेची ओळख त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच मत द्या मागितलं ना। काय योगदान होतं त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात? मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाहीये का? त्याने सांगावं नाही माझा मुलगा नाहीये। उद्धव ठाकरेंनी विश्वासदर्शक ठरावाआधी राजीनामा दिला नसता तर परिस्थिती वेगळी असती, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली। मात्र राजीनामा दिला नसता तरी काही फरक पडला नसता, असं नार्वेकर म्हणाले। उद्धव ठाकरेंनी जर राजीनामा दिला नसता तरीही मला वाटत नाही काही विशेष फरक पडला असता। कारण
राजीनामा दिला नसता तर फ्लोर टेस्ट झाली असती. फ्लोर टेस्ट झाली असती तर निकाल लाकड्यांवर सगळ्यांना स्पष्ट होता. मग आपण असं कसं म्हणू शकलो असतो हे 40 डिस्क्वालिफाय झाले असते? कसं काय फ्लोर टेस्ट? त्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं असतं. नाही, पण आजही आज जो निर्णय झालाय तो निकषांच्या आधारावरती झालेला निर्णय. निकष काय तेव्हा बदलले नसते. नार्वेकरांच्या निकालानंतर राऊत आणखी आक्रमक झाले. त्यांच्या शब्दावरून आता शिंदेंच्या शिवसेनेनं राऊतांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. भारतीय जनता पार्टी का एक बहुत बड़ा षड्यंत्र रहा, बहुत बड़ा पुराना सपना रहा था कि एक दिन हम बाला साहब ठाकरे की शिवसेना खत्म कर देंगे, लेकिन शिवसेना ऐसी खत्म नहीं होगी. आपके एक निर्णय से, आपके कागज से, आपके भाड़े के तट्टू के मुंह से कोई अधिकार और ऑर्डर देने से शिवसेना जनता में है, शिवसेना महाराष्ट्र के रगों रगों में है. तो आज का जो निर्णय है वो कोई फैसला नहीं है, वो कोई न्याय नहीं है, वो एक षड्यंत्र है. अतिशय असंसदीय शब्दांचा वापर राऊतांकडनं झाला, आदित्य ठाकरेंकडनं झाला. म्हणून मी मगाशी म्हटलं न्यायपीठ तुम्हाला निकाल देईपर्यंत तुमचा विश्वास आहे आणि न्यायपीठाचा विश्वास मेरिटवर तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्ही जर त्यांची अशी असंसदीय मध्ये अवमानास्पद मध्ये तुम्ही ही टीका करता, ही गैरलागू आहे. आणि म्हणून मी कालच केले की त्यांच्यावर निश्चितपणाने हक्कभंग विधानसभेत आणावा लागेल. विधानसभा के स्पीकर है जिसको ट्राइब्यूनल का अधिकार दिया था सुप्रीम कोर्ट ने, उनको एक बहुत बड़ा नया इतिहास लिखने का मौका मिला था. संविधान के आधार पर निर्णय देने का और इतिहास निर्माण करने का उनको एक बहुत बड़ा मौका मिला था. वो मौका गंवाया है. और इस व्यक्ति ने भी महाराष्ट्र के पीठ में खंजीर खुपसा है. इस व्यक्ति ने जो संविधान पीठ पर बैठे हैं और निर्णय दिया है, उस व्यक्ति ने भी महाराष्ट्र के पीठ में खंजीर खुपसा है. निकाल देतानाही लक्ष दिलं नाहीये आणि निकाल दिल्यानंतरही लक्ष देण्याची मला काही गरज वाटत नाही. मी जो निर्णय घेतलेला आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो निर्णय अत्यंत सुस्पष्ट आणि कायद्याला धरून असा निर्णय आहे. आरोप करणं सोपं असतं. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.